श्री स्वामी समर्थ। चला तर आज आपण बघूया रव्याचे मेंदूवडे झटपट होणारे कसे बनवायचे आणि ही चटणी आहे दाखवलेली ती चटणी पण कशी बनवायची या दोन्हीची पण रेसिपी मी तुमच्यासोबत शेअर करीत आहे। तर सगळ्यात आधी आपण गॅसवर कढई गरम करून घ्यायची आणि त्याच्यामध्ये आपल्याला पाणी टाकायचं आहे। 1 ग्लास मी पाणी टाकलेलं आहे आणि थोडीशी तेलाची धार टाकून घ्यायची, म्हणजे 1 चमचाभर तेल टाकून घेतले। चवीनुसार आपल्याला मीठ टाकून घ्यायचं आहे। तर मेंदूवडे बनवण्यासाठी पाणी बघा, नंतर मी थोडेशा आपले लाल मिरच्या ओबडधोड कुटून घेतलेल्या आहेत। चिली फ्लेक्स नव्हती, मग आपण घरीच चिली फ्लेक्स तयार करून घेतली। आता पाण्याला चांगली उकळी फुटलेली आहे, त्याच्यामध्ये आपण रवा टाकून घेऊ आणि असं बेसनाच्या काडीने त्याला हटून घ्यायचं आहे, कारण की गाठी झाल्या नाही पाहिजे ना, त्याच्यासाठी बेसनाच्या काडीने हटायचं आणि नंतर उलटण्याने चमच्याने थोडंसं हलवून 1-2 मिनिटं आपण याला वाफ काढून घेणार आहोत। चांगली झाकून ठेवले आणि नंतर आता याला एका मोठ्या ताटामध्ये हा रवा काढून घेऊ। आता याला थंड होऊन द्यायचे। थंड झाल्यानंतर याचे मेंदूवडे बनवून घ्यायचे। थंड म्हणजे जास्तही थंड नाही, हाताला पोळू नाही आणि गरमच असावा अशा पद्धतीत। आता भरपूर अशी कोथिंबीर, अद्रक आपण खिसून घेतलेली आहे आणि मिरची बारीक कट करून घेतलेली आहे, हिरवी मिरची, हे याच्यामध्ये आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे। आता गरम तर आहे पण हाताला चटका बसत नाही या पद्धतीचं गरम आहे ते। जास्त गरम पण मग तुम्हाला मळताना चटका बसू शकतो आणि थंड झाल्यानंतर मेंदूवडे वळायला पण जड जाऊ शकतात। त्याच्यामुळे दोन्हीचा हिशोब बघून एक मध्यम स्वरूपाचा असताना हाताला चटकाही बसू नये आणि छान मेंदूवडे पण यावा। तर आता सगळं मिक्स करून घेतलं आहे। आता हाताला आपण तेल लावून घेतलेलं आहे, आता चिटकू नाही। आता आपल्याला मेंदूवडे बनवून घ्यायचे आहेत। तर छोटे छोटे असे उंडे करून घ्यायचे, गोल गोल करून त्याच्यामध्ये मग आपल्याला एक होल पाडून घ्यायचा आहे। बघा मस्त असा मेंदूवडा तयार आहे। आता आपण हे असेच सगळे मेंदूवडे बनवून घेऊ। इकडे तेल गरम झालेलं आहे, आता तेलामध्ये एक मेंदूवडा टाकून घ्यायचा। मस्त असे कुरकुरीत मेंदूवडे तयार होतात, झटपट होणारे, नाही डाळ भिजवायची झंझट। आणि अचानक इच्छा जर झाली मेंदूवडे खायचा तर डाळ काय भिजवलेली नसते आपल्याकडं, मग काय करायचं, असं रव्याचे मेंदूवडे बनवायचे झटपट। बघू शकता मस्त असे तळून घ्यायचे आहेत, म्हणजे आतपर्यंत चांगले कुरकुरीत झाले पाहिजे। आता रवा जर आपण वाफळून घेतला ना पाण्यामध्ये, मग थोडासा कुरकुरीत व्हायला मदत होते। जर असाच तुम्ही रवा तिंबून घेतला तर थोडेसे म्हणजे थोडा प्रॉब्लेमच येतो, जास्त कुरकुरीत होत नाही। तर त्याच्यामुळे रवा तुम्ही नक्कीच वाफळून घ्या। बघू शकता मस्त असे सगळेच आपले मेंदूवडे तयार आहेत। आता आपल्याला चटणी बनवायची आहे। चटणी बनवण्यासाठी ओलं नारळ उपलब्ध नव्हतं, म्हणून आपण सुकं खोबरं, थोडेसे शेंगदाणे, कोथिंबीर आणि हिरवी मिरची घेतलेली आहे। आता हे मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घेऊ। खूप छान होती ही पण चटणी। जर वल्लं नारळ उपलब्ध असेल तर तुम्ही वल्लं नारळ पण वापरू शकता, वल्लं नारळ असेल तर शेंगदाणे स्किप करायचे, शेंगदाणे वापरायचे नाही। आता 2 चमचे आपण दही टाकून घेतलेलं आहे आणि चवीपुरतं मीठ टाकून घेतलेलं आहे। थोडंसं पाणी टाकायचं आणि मिक्सरला ही चटणी आता बारीक करून घ्यायची। मस्त अशी बघू शकता आपली चटणी तयार आहे, 1 नंबर। तर मस्त बघा कुरकुरीत असे मेंदूवडे आणि चटणी एकच नंबर लागतात, दोन्ही पण दिसायला पण छान आणि खायला तर त्याच्यापेक्षा छान लागतात। तर नक्कीच तुम्ही अशा पद्धतीने करू शकता। तुम्हाला मी आतमध्ये एक फोडून दाखवते, मस्त असं बघू शकता आतमध्ये पण कसे एकदम जाळी जाळी पडलेले आहे, मस्त कुरकुरीत झालेले आहेत। तर या पद्धतीने नक्कीच बनवा आणि आपल्या चॅनलला नवीन असाल तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा, कमेंट करा, शेअर करा, लाईक करा। धन्यवाद।